घरडा इन्स्टिट्यूट तर्फे चिपळूणमध्ये खनिजांचे विश्व या नावाने एक प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे आणि ह्या प्रदर्शनाला लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. हे प्रदर्शन नेमकं काय आहे आणि त्याची काय वैशिष्ट्ये आहेत हे सांगण्यासाठी माझ्या सोबत आहेत डॉक्टर कुलकर्णी सर. सर, आपण हे प्रदर्शन भरवलंय, आज पहिला दिवस आहे. या प्रदर्शनाची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत आणि त्याच्यामध्ये नवं काय पाहायला मिळणार आहे? या प्रदर्शनामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खनिज आणि त्या खनिजांचा वापर आपण रत्न म्हणून कसा करतो आहे, ते खनिज तयार कसे होतात, त्यांची निर्मिती प्रक्रिया काय आहे, त्यांचे वैशिष्ट्य काय आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत, हे सगळं आपण इथे बघू शकता, हे सगळं आपण इथे वाचू शकता आणि आपण ह्या मिनरलला प्रत्यक्ष हातामध्ये घेऊन त्यांचा अनुभव घेऊ शकता. आता हे पहिलं मॅग्नाइट तुम्ही ठेवलेलं आहे, काय सांगाल? हे लोहाचं एक धातुक आहे. तर हा मॅग्नेटाइट नावाचा एक मिनरल आहे. याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी आहे म्हणून आपण याला मॅग्नेटाइट म्हणतोय. तर याच्यामध्ये Fe3O4 असं कॉम्पोजिशन आहे आणि ह्याच्यापासून लोह उत्पादन केल्या जातं, लोह एक्स्ट्रॅक्ट केल्या जातं. हे याचं महत्वाचं वैशिष्ट्य. तर इथले बरेचसे मिनरल आहेत की जे औद्योगिक दृष्ट्या आणि रत्न म्हणून अशा दोन याच्यासाठी फार महत्वाचे. ओके, आपण पुढे जाऊया. हे आगेट नावाचा हा मिनरल आहे. हा आगेट हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतो आणि हा आगेट हा सेमी प्रिशियस स्टोन म्हणून सुद्धा वापरला जातो. जसं की काला हकीक काही जण म्हणतात, जो वापरतात माळेमध्ये. तर हा काला हकीक म्हणजे ब्लॅक आगेट. हा व्हाईट आहे, पण असा ब्लॅक पण भेटतो. ओके, तर असे हे सेमी प्रिशियस स्टोन म्हणून वापरलेले असतात. अच्छा. आणि आगेटचा हार्डनेस पण खूप जास्त असतो. याचा हार्डनेस 7, मोहोज हार्डनेस स्केल असते, त्याच्यामध्ये हार्डनेस 7 असतो. त्याच्यामुळे हा काही ठिकाणी मॉर्टर पेस्टल म्हणजे अगदी दगडांची पावडर करण्यासाठी सुद्धा या आगेटचा वापर केलेला असतो. अच्छा, म्हणून हा खूपच. अच्छा, आपण पुढे जाऊया. टाल्कम पावडर तुम्ही ठेवली आहे. आम्ही टाल्कम पावडर ठेवलेली आहे कारण टाल्कम पावडर आपण दररोज वापरतो. आणि दररोज वापरणाऱ्या या टाल्कम पावडर मध्ये सुद्धा एक मिनरल आहे. त्या मिनरलचं नाव आहे टाल्क. अच्छा. खनिजांची ओळख ही त्यांच्या हार्डनेस वरनं खूप लवकर करतायत. तर हार्डनेस साठीची जी स्केल आहे त्याच्यामध्ये सगळ्यात सॉफ्ट असणारा हा जो मिनरल आहे, हे जे खनिज आहे ते आहे टाल्क. तुम्ही जर याला नखाने जरी ओरखडलं तरी सुद्धा याची पावडर निघते आणि हा खूप सॉफ्ट असतो. म्हणून हा यापासूनच पावडर तयार केली जाते. आणि आपल्या दाखवीन, हो, टाल्क नावाचं एक खनिज आहे आणि त्यापासूनच पावडर तयार केली जाते आणि हे तुम्हाला या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि आपला जो पेपर असतो, प्रिंटिंग आपण जे प्रिंट घेतो, तर त्या पेपरला जो सॉफ्टनेस आलेला असतो तो या टाल्कमुळे, टाल्कचीच पावडर ऍड केलेली असते, त्याच्यामुळे मग पेपरला सॉफ्टनेस आलेला असतो. पुढे जाऊया. हे आहे कोरल. समुद्रामध्ये हा जीव आहे, पण जसा हा पाण्याच्या बाहेर येतो याचं खडकात रूपांतर व्हायला चालू होतं. जीव समुद्राच्या बाहेर आल्यानंतर त्याचं खडकात रूपांतर व्हायला चालू होतं आणि हा तयार होतो कोरल. आणि हा प्रवाळ म्हणून जो वापरला जातो, अंगठीमध्ये आपण जो प्रवाळ वापरतो तो याच्यापासून तयार केलेला असतो. म्हणजे बघा, तुम्ही जी अंगठी वापरता त्याचं हे मूळ रूप आहे प्रवाळ. जर रत्न तुम्ही वापरत असाल तर त्याचं हे शुद्ध रूप आहे. एक जीव आहे, समुद्रातनं बाहेर येतो, खडकात रूपांतर होतं आणि प्रवाळ म्हणून आपण अंगठीत वापरतो. तर हे प्रवाळ फार इंटरेस्टिंग आहे. हो हो हो, असे बरेचसे मिनरल आपल्या इथे ठेवलेले आहेत. म्हणजे अगदी जेमस्टोन कॅटेगरीतले जे मिनरल आहेत ते पण आहे ठेवलेले. ऍस्बेस्टॉस असे काही मिनरल आहेत की ज्याचे धागे निघू शकतात. असे काही मिनरल्स आहेत की ज्याचा अगदी आपण एक एक लेअर सेपरेट करू शकतो. आपण पुढे अजून जाऊ. हे मूनस्टोन हा पण एक सेमी प्रिशियस स्टोन म्हणूनच वापरला जातो, मूनस्टोन. पण हा आमच्या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या दृष्टीने हा फेल्डस्पार नावाचा एक खनिज मिनरल आहे आणि हा मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये अवेलेबल आहे. पण हा दगडांमध्ये असतो. म्हणजे खनिजांचं एकत्रीकरण होऊन दगड तयार होतो. तर बहुतांश दगडामध्ये फेल्डस्पार भेटतो, पण फेल्डस्पार वेगळा सेपरेट तयार होतो आणि मग त्याला आपण मूलस्टोन म्हणून
वापर. ओके. त्याच्या वेगवेगळ्या व्हेरायटीज, वेगवेगळे कलर्स असतात. त्याच्या कडेला हा कायनाईट म्हणून आहे. हा हा रत्नाचा उपयोग नाहीये याचा, पण हा औद्योगिक दृष्ट्या फार महत्वाचा आहे. हा तुम्ही बघाल तर हा अग्निरोधक साहित्यामध्ये वापरला जातो, सगळ्यात महत्वाचं. आणि याचं महत्वाचं म्हणजे याचे अगदी धारदार कोने असतात. हा कधी कधी बोट कापल्या जाईल एवढे धारदार कोने राजस्थानमध्ये असतात. जास्त मिळतो का? हा राजस्थान मध्ये पण भेटेल. हा मोस्टली हा झारखंड, कर्नाटक, ओरिसा अच्छा. या भागांमध्ये भेटतो. त्याच्यानंतर हा Quartz. आपल्याला बहुतेक जणांना माहित असेल, बहुतेक जणांनी बघितलेला असेल, हा क्वार्ट्स आहे. क्वार्ट्स हा वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला इथे बघायला भेटतो. जर तुम्ही बघितलं तर हा जांभळ्या कलरचा एमेथिस्ट नावाचा क्वार्ट्स आहे. हा पण आपण रत्न म्हणून वापरतो, अर्धमूल्यवान रत्न, बरोबर. त्याच्या बाजूला हे जे दिसतंय हे आगेटच आहे, जे आपण सुरुवातीला बघितलं होतं. हा पण क्वार्ट्सच आहे, हे पण क्वार्ट्सच आहे. या सगळ्याचं कॉम्पोजिशन सिलिका SiO2, आपला जो काच ज्याच्यापासून तयार होतो ते, त्याच्यापासून काच तयार होतो. परत आपल्या इथे जिओलाइट्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे. हे जिओलाइट महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. हे जिओलाइट कंपनीमध्ये वापरल्या जातात, केमिकल इंडस्ट्रीज मध्ये या जिओलाइटचा वापर होतो. पण आजकाल हे जिओलाइट आर्टिफिशियली बनवता येतात, सिंथेटिक जिओलाइट तयार करता येतात. ओरिजिनल पण ओरिजिनल मात्र हे जिओलाइट्स आहे. अभ्रक, हा आहे अभ्रक मायका. याचं एकेकाळी भारतात सगळ्यात जास्त उत्पादन होत होतं. याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे याचे हे असे लेयर्स आपल्याला सेपरेट करता येतात. इस्त्रीमध्ये हा वापरला जातो. बरोबर ओळखलं तुम्ही. इस्त्रीमध्ये हा उष्णतारोधक म्हणून आत टाकले, इन्सुलेटर म्हणून काम करतो. तर तो हा मायका. ओपल आहे. ओपल आपला, मला असं वाटतं ओपल हे काही जे सिनेस्टार आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हा फार उपयुक्त हा आहे. ओपल बघा, तुम्ही जे सिने कलाकार आहेत त्यांच्या हातामध्ये एक ओपल असतो. हा ओपल आहे. हे शुद्ध रूप आहे, हे ओपल. टुर्मलिन आहे. हा पण एक रत्न म्हणून वापरल्या जातात. त्याच्या पण माळा असतात का? माळांमध्ये पण घेतल्या जातो, पण क्रिस्टल जास्त. श्रोल म्हणून तुम्ही जे म्हणताय ना माळांमध्ये, तो श्रोल म्हणून वापरला जातो. आपल्या पेन्सिल मध्ये जो वापरला जातो लीड, पेन्सिल मध्ये आपण लीड म्हणतोय, पण तो बेसिकली ग्रॅफाइट आहे. कारण लीड हा हानिकारक आहे आरोग्यदृष्ट्या, ग्रॅफाइट नाही, म्हणून तो ग्रॅफाइट वापरला जातो. तर हा ग्रॅफाइट इथे आहे, जो बॅटरीज मध्ये वापरला जातो. रिफॅक्टरी मिनरल मध्ये हा नाही वापरला जातो. पेन्सिल मध्ये हा नाही वापरला जातो. कारण लीड हा महाग आहे आणि आरोग्यदृष्ट्या चांगला नाही, म्हणून आता ग्रॅफाइट वापरतो. तुम्ही जर बघितलं असेल तर ऍस्बेस्टॉस हा असा मिनरल आहे की याचे धागे वेगवेगळे तुम्हाला काढता येऊ शकतात. हो. आणि जिथे हाय टेम्परेचर एन्व्हायरमेंट मध्ये काम करायचं असतं, जसं तुम्ही बघितलं असेल की ज्वालामुखीच्या तिथनं काही सॅम्पल घेतो, त्याच्यासाठी जे सूट घातलेले असतात, उष्णतारोधक जे सूट असतात, ते ऍस्बेस्टॉस पासून तयार केलेले. त्या सूट मध्ये याचा वापर केलेला. इपिडोट नावाचा पण एक मिनरल आहे, जो पण रत्न म्हणून वापरला जातो वेगवेगळ्या ठिकाणी. आपल्या इथे इपिडोट आपण थोडासा कमी वापरतो, पण बाहेरच्या देशात मात्र तो. पण हा पण सेमी प्रिशियस स्टोन आहे, हा जेम स्टोन नाही. त्याच्यानंतर पायराईटचं सुद्धा मार्केटमध्ये फार चर्चा सुरू आहे, किंवा फार त्याची एक मार्केटिंग केलं. कारण लस्टर आहे पायराईटला, सोन्यासारखं दिसतं, पण सोनं नाही आहे. जुन्या काळामध्ये पायराईट चुकून लोकांना असं वाटलं की हे सोनं आहे, आणि मग मूर्ख बनले ते, म्हणून मग त्याला तेव्हापासून नाव दिलं गेलं फुल्स गोल्ड, मूर्खांचं सोनं. पण पायराईटचं एक सांगतो की हल्ली सोशल मीडियावर बरंचसं ज्या पायराईट म्हणून जे दाखवलं जातं तर ते खूप चमकणारं राहतं. प्रत्यक्ष हे तसं दिसत नाहीये. हे कारण पायराईटचं वेदरिंग पण होतं, त्याची झीज पण होते, म्हणून इथे दोन्ही सॅम्पल ठेवलेले आहेत. एक चमकणारा पण ठेवलेला, त्याची झीज झालेला, जो निसर्गात असाही भेटू शकतो तुम्हाला, तो पण पायराईटच आहे. पण एक त्याचा एक उपयोग म्हणजे धन आकर्षित करण्यासाठी पायराईटचा उपयोग केला जातो असं सोशल मीडियावर येतं. खरं खोटं माहित नाही मला, पण तो हा पायराईट.
सिमेंट इंडस्ट्रीमध्ये वापरल्या जाणारा जिप्सम, त्याच्यानंतर कॅल्साइट, हे दोन्ही पण मिनरल इथे ठेवलेले आहेत. यांची कठीणता म्हणजे यांचा हार्डनेस जो आहे, त्या हार्डनेस वरनं हे ओळखता येतात कुठला कॅल्साइट आहे आणि कुठला जिप्सम आहे. हे दोन्ही सिमेंट इंडस्ट्रीज मध्ये मोठ्या प्रमाणात. आणि हा जिप्सम तर आपल्याला माहिती आहे, आपण जिप्सम बोर्ड म्हणून वापरतो. बांधकाम क्षेत्रामध्ये जिप्समचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. इथे आहेत आपले रत्न, जेमस्टोन्स. तर त्याच्यामध्ये पाचू आणि ॲक्वामरीन साठी वापरला जाणारा हा आहे बेरिल. तर आपण अंगठी जी घालतो ती एकदम निळी राहते, पण हा अगदी रॉ फॉर्म आहे, मूळ स्वरूप म्हणूयात आपण. निसर्गामध्ये बेरिल अशा प्रमाणात भेटतो आपल्याला. अगदी निळ्या, अगदी ट्रान्सपरंट क्रिस्टल सुद्धा आपल्याला भेटू शकतात, पण ते खूप रत्न सांगितलं जातं पाचू. आणि जी बुद्धिजीवी माणसं असतात ती बहुतेक पाचूचा वापर करतात. त्याच्यानंतर रुबी, सफायर, म्हणजे रुबी आहे, नीलम आहे, याच्यासाठी जो वापरला जातो तो मिनरल, तो खनिज म्हणजे कोरंडम. ते सुद्धा निळं राहतं. हो. हा अगदी रॉ आणि अगदी अशुद्ध स्वरूपाचा हा कोरंडम आहे. नीलम हे शनीचं रत्न म्हणून ओळखलं जातं आणि ते या मधल्या बोटामध्ये वापरलं जातं. एक जुजवी माहिती आहे ती सांगतो. तसं गोमेद म्हणून जो रत्न वापरला जातो, तर तो मिनरल आहे इथे गार्नेट म्हणून. म्हणजे अगदी माझ्या अंगठीत सुद्धा दिसेल गोमेद. हा गोमेद आहे. आणि हा नैसर्गिकरित्या भेटणारा गार्नेट आहे. तर याच्यामध्ये जे क्रिस्टल स्ट्रक्चर असतं, याचं महत्वाचं आहे की याच्यामध्ये भेटणारं क्रिस्टल स्ट्रक्चर, हे क्रिस्टल स्ट्रक्चर बहुतांश वेळेला असं भेटतं आपल्याला निसर्गामध्ये. तर हे त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे आपण रत्न पाहतो आता, तर त्याचं हे सगळं मूळ स्वरूप आहे. निसर्गामध्ये असे भेटतात. अशुद्ध असतात, बऱ्याच अशुद्धी असतात त्याच्यामध्ये. आणि आपण जे काही वापरतो, प्रक्रिया करून वापरतो. काही अगदीच खूप चांगल्या क्वालिटीचे पण असतात, तसे पण आपल्याला भेटतात. हा सगळ्यात मौल्यवान डायमंड. तर सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीवरचा सगळ्यात कठीण पदार्थ डायमंड, हिरा हे सदा केली. तर डायमंडचं वैशिष्ट्य ते आहे की त्याचा हार्डनेस सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळे डायमंड हा सगळ्यात महत्वाचा. म्हणजे डायमंड बद्दल काही सांगायची गरजच नाहीये. हिरा मांडला गेलेला आहे, हा हिरा आहे, पण हा ओरिजिनल नाहीये. त्याच्यानंतर हेमॅटाइट आहे, जो आपल्याला आपल्या इकडे जो लॅटराइट नावाचा खडक आहे, त्याच्यामध्ये जो लाल रंग आलेला आहे ना, तो या हेमॅटाइट या मिनरलमुळे आलेला असतो. याच्यामध्ये आयर्न ऑक्साईड आहे, या आयर्न ऑक्साईडमुळे तो लाल रंग आलेला असतो. तर हा हेमॅटाइट मिनरल पण आहे. मला असं वाटतं दुसऱ्या दालनामध्ये पण अजून काही. हो, तिथे आपले खडक आहेत. बघूयात. महाराष्ट्रामध्ये 80% जागेमध्ये जो भेटणार तो बेसॉल्ट. आपण इथे बघू शकता की या बेसॉल्ट मध्येच हे पांढरे जे लेयर्स दिसत आहेत, हे आहे आपण तिथे बघितलेले जिओलाइट. तर जिओलाइट हे बेसॉल्टच्या मध्ये तयार झालेले असतात, प्रेसिपिटेट. तर बेसॉल्ट आपल्या इथे मोठ्या प्रमाणात भेटतो महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर आहे ग्रॅनाइट. जर तुम्ही साऊथ मध्ये गेले तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, आपण घरामध्ये किचन ओट्यासाठी जो वापरतो तो ग्रॅनाइट. तर हा ग्रॅनाइट जमिनीच्या खूप खोलवर, जमिनीत खूप खाली मॅग्मा थंड होतो आणि त्याच्यापासून तयार झालेला बेसॉल्ट जो आहे, हा जमिनीच्या खालून मॅग्मा जो बाहेर येतो, ज्याला आपण लावा म्हणतो, तो वर येऊन थंड होतो आणि त्याच्यापासून बेसॉल्ट तयार होतो. जमिनीच्या खूप आत खोलीवर तयार झालेला ग्रॅनाइट. बरोबर. आणि भारतामध्ये जे ग्रॅनाइट्स आहेत ते साधारण 1.5 अब्ज, 2 अब्ज, 2.5 अब्ज वर्ष असे आहेत. एवढ्या वर्षापूर्वीचे खडक आपल्या इथले आहेत. उत्तरेमध्ये, उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर भेटणारा तो आहे सँडस्टोन. याचं नावच सांगतं, सँड आहे आणि त्याच्यापासून तयार झालेला स्टोन. म्हणजे आपण बीचवर जातो, बीचवर आपल्याला सँड दिसतंय, वाळूपासून तयार झालेला दगड. लाखो वर्षांनी या वाळूचं दगडामध्ये रूपांतर होतं आणि तयार होतं सँडस्टोन. म्हणजे बघा, वाळूपासून तयार झालेला हा दगड आपण आतापर्यंत पाहिला नसेल, तर हा दगड या ठिकाणी प्रदर्शनामध्ये मांडलेला आहे. आणि हा मजबूत दिसतोय दगड, असा हलका फुलका नाहीये. परत जर आपण हम्पी किंवा बदामी या भागात गेलो तर तिथे सुद्धा हा सँडस्टोन आहे.
आणि ठिसूळ नाहीये. ठिसूळ नाहीये, कारण त्याचं थोडं रूपांतरित खडकामध्ये रूपांतर झालेलं आहे. मेटामॉर्फिझम म्हणजे टेम्परेचर प्रेशरमुळे तो थोडासा रूपांतरित झाला आणि तो अजून जास्त हार्ड झालेला. लाल किल्ल्यासाठी वापरला तो हा सायन्स. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर हा ग्रॅनाइट सारखाच दिसतोय थोडा थोडा. आपण जो तिकडे ग्रॅनाइट बघितला त्याच्यासारखाच दिसत असतो, पण त्याच्या आणि याच्यामध्ये फरक आहे. मिनरल तेच आहे, खनिज तेच आहेत, पण अरेंजमेंट मात्र वेगळी. याच्यामध्ये लाईन्स दिसत आहेत तुम्हाला, त्याच्यात लाईन्स नाहीयेत. त्याच्यात दिसत आहेत या लाईन्स, हे बघा, एका लाईन एका प्लेन मध्ये ते अरेंज झालेले आहेत. तर असं का झालं? जमिनीमध्ये खूप जास्त खोलीवर टेम्परेचर वाढलेलं असतं आणि प्रेशर पण असतं. त्या टेम्परेचर प्रेशरमुळे जो ग्रॅनाइट आहे त्याचं मेटामॉर्फिझम रूपांतरित खडकामध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यापासून तयार होतो नाईस नावाचा एक खडक. भारतामध्ये बऱ्यापैकी जे ग्रॅनाइट आहे त्यांचं रूपांतर झालेलं आहे, कारण हे 2.5 अब्ज वर्षापूर्वीचे खडक यांचं रूपांतर होऊन हे ग्रॅनायटिक नाईस हे झालेलं आहे. म्हणजे अगदी मी ढोबळमानाने सांगायचं झालं तर आज आपण बेसॉल्ट या खडकावर राहतो. कोकणामध्ये लॅटराईट आहे, लॅटराईटच्या खाली बेसॉल्ट आहे, बेसॉल्टच्या खाली ग्रॅनाइट आणि ग्रॅनायटिक नाईस असे भेटतात. तर भारतामध्ये सगळ्यात जुना जर आपण खडक म्हटला तर तो हा आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की जो सँडस्टोन आहे त्याचं रूपांतर झालं की काय तयार होतो, तर तो तयार होतो क्वार्ट्झाइट नावाचा खडक. ज्या सँडस्टोन मध्ये क्वार्ट्ज खूप जास्त आहे त्याचं रूपांतर झालं की क्वार्ट्झाइट तयार होतो. बदामीमध्ये काही वाळूपासून 2 प्रकारचे खडक तयार होतात. हो हो, वाळूपासून सँडस्टोन, सँडस्टोनचं रूपांतर झालं की क्वार्ट्झाइट. त्याची दुसरी आवृत्ती, पुढची स्टेप. मार्बल आपल्याला माहिती आहे, आपण सगळेजण मार्बल यूज करतो, पण मार्बल हा लाईमस्टोन नावाच्या खडकापासून, लाईमस्टोन हा स्तरित खडक झाला, सेडिमेंटरी रॉक, त्याचं मेटामॉर्फिझम, त्याचं रूपांतरित खडकाची हे म्हणजे मार्बल. कॉम्पोजिशन तेच कॅल्शियम कार्बोनेट. त्याच्यानंतर एक अगदी महत्वाचा खडक तो म्हणजे प्युमिस नावाचा एक खडक आहे जो पाण्यामध्ये तरंगतो. मग रामसेतूमध्ये जे तरंगणारे खडक ते खडक आणि हे साम्य आहे का? काही जणांच्या मते रामसेतूमध्ये हा वापरलेला आहे, काही जणांच्या मते तिथे कदाचित लाईमस्टोन आणि कोरल हे असले पाहिजे. आणि हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो, त्या उद्रेकातनं लावा बाहेर पडतो आणि लावा एकदम वेगाने थंड होऊन जातो. त्याच्यातली जे गॅसेस आहेत ते गॅसेस एकदम बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे याच्यात सच्छिद्रता येते, पोरोसिटी तयार होते आणि त्याच्यामुळे हा दगड खूपच हलका आहे. जर तुम्ही बघितला तर फारच हलका आहे, फारच हलका आहे. जर माहित असेल तुम्हाला तर आत्ताही असतो, आधीच्या काळात तर वापरायचे, अंग घासायसाठी एक चौकोनी दगड वापरायचे, तो हा प्युमिस. दुसरं एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अतिशय रेअर असे सॅम्पल भेटतात ते म्हणजे पेट्रिफाईड वूड. लाकूड असून वूड, हे लाकूड आहे, हे दगड असून वूड, दगड असून वूड, कारण याच्यामध्ये लाकडाचे सगळे फीचर्स दिसतात, पण हा आहे दगड. म्हणजे दगडातलं लाकूड पहा, बरोबर ना? जमिनीच्या आत जेव्हा लाकूड गाडलं जातं तेव्हा लाकडातले ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हे मॉलिक्यूल बाय मॉलिक्यूल ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेसनी ऑर्गॅनिक मॉलिक्यूल निघून जातात आणि तिथे सिलिका तयार डिपॉझिट होत जातो. स्ट्रक्चर सगळं तसंच राहतं, दिसताना पूर्ण लाकडासारखा दिसतो, पण आहे मात्र दगड. म्हणून त्याला म्हणतात पेट्रिफाईड. पेट्रिफाईड म्हणजे दगड तयार, दगडाचा लाकूड अशा पद्धतीने पेट्रिफाईड वूड. स्लेट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पाठी आपण वापरायचो, तो जो दगड आहे तो आहे स्लेट. हा छपरासाठी पत्रे म्हणून आपण जुन्या काळात जे खाली शहाबादी फरशा वापरायचो, आत्ताही तांडूर नावाच्या काही फरशा भेटतात. तर हे सगळे हे स्लेट आहे. हे स्लेट पण एक रूपांतरित प्रकारचा खडक आहे. आणि लाईमस्टोन. लाईमस्टोन आपल्याला लाईम म्हणजे चुनखडी, चुनखडी म्हणजे पांढरी, एवढंच माहिती आहे. हा आहे लाईमस्टोन व्हाईट कलरचा, तसाच हा पण एक प्रकारचा लाईमस्टोनच आहे लाल कलरचा. आणि याच्यात जे तुम्ही बघताय हे सगळे समुद्रात खोलवर गाडले गेलेले शंख शिंपले, कॅल्शियम कार्बोनेट, या सगळ्याचं डिपोजिशन होऊन तयार झालेला हा फॉसिलिफेरस लाईमस्टोन, म्हणजे जीवाश्म असलेला लाईमस्टोन. ह्या प्रदर्शनामध्ये फारच उपयुक्त माहिती आहे. इथं आल्यानंतर खरोखर हे प्रदर्शन पाहण्यासारखं आहे. त्याच्यामुळे मी
जनतेला इतकंच आवाहन करेन की आपण यावं इथे, ही माहिती घ्यावी आणि ज्या गोष्टींची माहिती नाही आहे त्या नवीन गोष्टींची भर तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच होईल. कॅमेरामन सुशांत निमरेसह सुनील साळवी, सागरवेव चिपळूण.